कोकणात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे। पर्यटकांच्या वाढत्या गर्दीचा थेट परिणाम आता मासळीच्या दरांवर झालेला आहे। मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे मुंबईसह इतर भागांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल होत आहेत। मासळीला मागणी वाढल्याने पापलेट आणि सुरमईसारख्या मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 1000 रुपयांवर असणारी सुरमई आता 1300 रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर पापलेटसाठी पर्यटकांना 1500 रुपये मोजावे लागत आहेत। हे अखेरपर्यंत दर चढेच राहण्याची शक्यता आहे, यामुळे खवय्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे। तर सुरमईचा दर प्रति किलो 1300 रुपये, पापलेटसाठी आता मोजावे लागणार आहेत 1500 रुपये। बांगडा 300 तर सौंदळा 400 रुपये प्रति किलो। बोंबील 400 आणि कोळंबी 600 रुपयांपर्यंत महागली आहे। मांदेलीचे दरही 200 रुपयांपर्यंत पोहोचलेत।